श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, गुरुवारी म्हणजे येणाऱ्या गुरुवारी आहे अमावस्या. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा आहे, म्हणजेच 18 तारखेला अमावस्या आहे. आणि ही अमावस्या साधीसुधी नसून वर्षाची शेवटची अमावस्या आहे. या अमावस्येला तुम्ही जे काही सेवा करसाल, जे काही उपाय करसाल, जे काही मंत्र जाप करसाल, हे सर्व याचा परिणाम पूर्ण परिणाम आपल्या पुढच्या वर्षावर पडतं. म्हणून आज काही जे आपण सेवा सांगत आहे, आज काही व्हिडिओमध्ये उपाय सांगत आहे, हे तुमच्यासाठी खूप खूप अत्यंत उपयोगाचे आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अमावस्येला कुठली सेवा करायची, केव्हा करायची, अमावस्येचं महत्त्व काय, या सर्व गोष्टी माहिती पडेल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे, जे आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या स्वामी सेवेमध्ये नवीन जुळत आहे, त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील, म्हणजे त्यांना सुद्धा सेवा कळेल आणि ते सुद्धा सेवा करतील. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अमावस्येला नकारात्मक जी ऊर्जा असते ना, ती खूप जास्त सक्रिय झालेली असते. त्यामुळे आपलं मन अस्वस्थ राहतं, घरामध्ये ताण तणाव वाढतात. तर त्यासाठीच आपण ही सेवा करायची असते. आपल्या पूर्वजांनी, आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की अमावस्येच्या दिवशी तुम्ही शक्यतो बाहेर पडू नका. भरपूर लोक असे सांगतात, पण हे तुमच्यावर आहे, तुम्ही मानता किंवा नाही मानत. पण एकच सांगते, अमावस्येच्या दिवशी तुम्ही मन शांत ठेवा, घर स्वच्छ ठेवा आणि जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करा. कारण ही वर्षाची शेवटची अमावस्या आहे आणि हिचं खूप असं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. तर तुम्ही आपण ज्या काही सेवा सांगत आहे त्या नक्की नक्की तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला आता सेवा काय करायची आहे. तर ही सेवा सर्वात अगोदर सांगते, ही सेवा तुम्ही छोटे असो मोठे असो, स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतं. याला वयाचं बंधन नाही किंवा कुठलेही अटी नियम वगैरे काहीच नाही. सेवा खूप खूप साधी सोपी आहे, जी सहजच करता येईल. एका मिनिटामध्ये सेवा होईल अशी ही सेवा आहे. पण त्या अगोदर सकाळी मात्र तुम्हाला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. आणि महत्वाचं, शक्यतो गुरुवारी कोणी घर पुसत नसतं, पण तुम्हाला अमावस्या आहे म्हणून घर पुसायचं आहे. थोडं मीठ टाका, हळद टाका आणि गोमूत्र असेल ते टाका, त्यांनी घर स्वच्छ करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर तुम्हाला आता महत्वाची म्हणजे अमावस्येची सेवा कुठली करायची आहे. तर तुम्हाला दरवाजाजवळ दरवाजा स्वच्छ पुसून, उंबरठा स्वच्छ पुसून तुम्हाला तिथं एक दिवा लावायचा आहे. तो मोहरीच्या तेलाचा दिवा असेल तर फार उत्तम, पण मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधा दिवा लावला तर चालेल, काही हरकत नाहीये. एक दिवा लावायचा आहे आणि तिथं दरवाजाजवळ म्हणजे उंबरठ्याजवळ आतमधल्या बाजूला बसून तुम्हाला 5 मिनिटं काय होईना किंवा मग 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बस एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. किती साधी आणि सोपी सेवा आहे, नक्कीच तुम्ही करू शकसाल. आणि कोण कोण करणार आहे ही सेवा मला नक्की कमेंट करून सांगा. कारण असे जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं ना, मग तेवढंच मला सुद्धा बरं वाटतं की आपली सेवा म्हणजे जे आपल्याला केंद्रातून सेवा मिळत आहे ती तुमच्यापर्यंत खरंच मी पोहोचत आहे, किंवा मी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे खरंच तुम्ही ऐकत आहे. म्हणून एक कमेंट नक्की तुम्हाला करायची आहे. आता बघा, तुम्हाला अमावस्येला कुठल्या गोष्टी करायच्या नाही, या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे हे बघा. या दिवशी तुम्हाला कोणाशी भांडण नको, वाद नको. घरामध्ये जर किटकिट होत असेल तर थोडं शांत राहा. एक दिवस ऐकून घ्या, एक दिवस ऐकल्याने काही फरक पडत नाही. म्हणून खरंच सांगते, जर वाद होत असतील ना घरामध्ये तर एकाने तरी शांत राहा. अमावस्येच्या दिवशी घरामध्ये वाद नको. आणि महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरामध्ये अंधार नको. संध्याकाळी एक दिवा तरी देवाजवळ लावलेला असू द्या, थोडा उजेड असू द्या. आणि रात्रीपर्यंत जागरण बिलकुल नको. या दिवशी ना थोडं म्हणजे तुम्ही कसं असतं, प्रत्येक माणूस कामाला जातो, थकलेला असतो, दमलेला असतो, झोपतो, प्रत्येक लवकरच झोपतात, परंतु काही असतात मोबाईल
मोबाईल बघता किंवा मग काही कामं असतील, पण अमावस्येच्या दिवशी म्हणता की तुम्ही 12च्या आतच म्हणजे 10 पर्यंत जरी झोपले तरीही चालतं. कारण या अगोदर कसं आहे, बरेच लोक या गोष्टीला मानतील नाही मानतील मला नाही माहिती, पण एक मनापासून सांगते, जे केंद्रामध्ये सांगता ना त्याच सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर केंद्रामध्ये खरं हेच सांगितलेलं आहे की तुम्ही अमावस्येच्या दिवशी तरी 10 वाजेपर्यंत झोपायचं आहे. म्हणून शक्यतो जागरण नको, बाकी तुमच्या घरामध्ये अंधार नको, बाकी कुठलेच नियम नाही आहेत. हे पाळा, कारण बघा आपलं वागणं देखील एक सेवा आहे. स्वामी महाराजांची सेवा तर करतो, पण त्याचबरोबर आपलं वागणं देखील स्वामी महाराज बघत असतात. म्हणजे काय अनुभव येतील तर बघा, तुम्हाला तुमचं मन हलकं वाटेल, तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्हिटी होती, जे निगेटिव्ह विचार होते, जे नकारात्मक होते, जे नकारात्मक विचार होते ते सर्व निघून जातील आणि तुम्हाला मनाला खूप खूप शांतता मिळेल. बघा, स्वामी अचानक मध्ये चमत्कार दाखवतील असं तर नाही होणार, पण मात्र तुम्हाला संकटामधून बाहेर निघण्याचा एक मार्ग सापडेल. जर काही तुमच्या जीवनामध्ये काही परेशानी असतील, काही पैशाच्या अडचणी असतील किंवा इतर काही समस्या असतील, तर त्यामधून तुम्हाला मार्ग दिसेल, त्यामधून तुमची सुटका होईल. तुम्हाला हळूहळू करता करता तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. म्हणून ही सेवा आवर्जून करा. ही सेवा फार मोठी नाही आहे, अगदी छोटी सेवा आहे, पण या सेवेचा परिणाम खूप मोठा आहे आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार आहे. स्वामी नेहमी तुमच्या सोबत राहतील. बघा, व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.